तुकारामजी महाराज करडकर अर्थातच आमचे बुवा ते आमचे भावाप्रमाणे नव्हे भाऊच आहेत आणि त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. तसेच या ठिकाणी दिग्गज कीर्तनकार सुद्धा आहेत आणि बऱ्याचशा महिला वारकरी आहेत यांच्यासोबतही आपण चर्चा करणार आहोत. आणि बघू आता महिलांचे अनुभव काय आहे, ते आनंद साजरा करतायत सोहळ्यामध्ये. त्यांना आनंदाचे आलेले अनुभव हेही आपण पाहणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. महाराज आपलं संपूर्ण नाव सांगाल का? तुकाराम महाराज करडकर, आळंदी देवाची. महाराज आपलं बालपण कसं गेलं अगोदर सांगाल का? बालपण हे पूर्ण आध्यात्मिक क्षेत्रामध्येच गेलेलं आहे, कारण की आमचा घराणाच वारकरी आहे हो. आणि आईवडिलांची संस्कार घरी दत्त मंदिर आहे आणि बंकट स्वामी महाराजांची कृपा हो. आणि बंकट स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण आध्यात्मिक आणि बालपण हे वारकरी संप्रदायामध्येच गेलेलं आहे. महाराज आता तुम्ही संप्रदायामध्ये काय काय सेवा करता सांगाल का? सध्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या या समाजाला ज्ञानाचं प्रबोधन असेल, गायन, संगीत, जसं बंकट स्वामी महाराजांनी जगाला ज्ञानदान दिलं तसं आपणही स्वामी महाराजांच्या प्रमाणे समाजाची सेवा करता यावी म्हणून ज्ञानदान देण्याची सेवा आपण करत आहोत. आणि तुम्ही दरवर्षी बाबांच्या दिंडीमध्ये ही अशी मंडळी सोबत आणता बरोबर. धन्यवाद महाराज. मी काही महिलांसोबतही चर्चा करणार आहोत. नमस्कार ताई. रामकृष्ण हरी. अगोदर मला सांगा, मी तुम्हाला ताई म्हणू का वहिनी म्हणू? काही म्हणलं तरी चालेल, ताई म्हणा वहिनी म्हणा. ताई आपलं पूर्ण नाव सांगा मला. साक्षीताई तुकाराम महाराज करडकर, आपलं proper नाव? बंकट स्वामी महाराज संस्थान आळंदी देवाची. बरं आपलं माहेर कुठलं अगोदर सांगा मला. राजगुरुनगर राजगुरुनगर अर्थातच पुण्यात. पुण्यात. तुम्ही संप्रदायामध्ये किती दिवसापासून आहात? म्हणजे तसं की लहानपणापासूनच आवड होती, फक्त एक गुरूंचा आशीर्वाद मिळाला नव्हता. पण लग्न झाल्यापासून गुरूंची प्राप्ती झाली, स्वामी महाराजांची सेवा करते आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने, गुरूंच्या आशीर्वादाने आज अध्यात्मात प्रगती करण्याचं भाग्य मला लाभते. कीर्तन सेवा असेल, भागवत कथा असेल, सगळ्याच गोष्टी गुरुवारांच्या आशीर्वादामुळे आज मी या समाजामध्ये. म्हणजे तुम्ही कीर्तनही करता? हो, कीर्तन भागवत कथाही करता? भागवत कथाही करते. बरं भागवत कथेमध्ये असा कुठला एखादा विषय आलाय का की अशा एखाद्या सोहळ्याबद्दल? भागवत कथेमध्ये असं आलंय की जर आपण नामस्मरण केलं तर काय फायदा होतो, आणि नामस्मरण घरी बसल्या बसल्या तर महिला किंवा समाज करत नाही. ज्या वेळेस आपण पांडुरंगाच्या दारात आळंदीवरून पंढरपूरला जात असतो, त्याच वेळेस या महिलांच्या म्हणा किंवा अनेक समाजाच्या वातावरणात म्हणजे मुखामध्ये नामस्मरण येतं. वाटेने जाताना भगवंताचं चिंतन करतात आणि तरच त्यांच्याकडून परमार्थ घडतो. त्यामुळे श्रीमद भागवतही सांगतं की तुम्ही नामस्मरण करा आणि नामचिंतन केल्याच्या नंतर देवाची प्राप्ती आहे. पण ती देवाची प्राप्ती मिळवण्यासाठी आधी आषाढी कार्तिकीची वारी करावी लागते आणि तीच वारी करण्यासाठी आज तुम्ही सगळेजण बघताय की या सासवडमध्ये सगळे महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याबरोबर आज आम्हीही आमच्या गुरुवाऱ्यांसोबत या ठिकाणी आळंदीवरून पंढरपूरला वारीसाठी चाललेलो आहे. ताई या सोहळ्यामध्ये या प्रपंचपेक्षा असा काही वेगळा अनुभव येतो का? हो आहे ना. संसार म्हटलं की घरी बसल्या बसल्या काहीच नाही, घरातली कामं, महिला मंडळांचं घरी असलं की घरातच लक्ष असतं, देवासाठी वेळ नसतो. जसं की आज आपण सगळेजण या वारीमध्ये येतो, मग वारीत आल्याच्या नंतर घरातले विषय डोक्यात येतच नाही. पहिली गोष्ट, वारीमध्ये फक्त भगवंताचं नामस्मरण. वाटेने जाताना लोक सगळे पावल्या खेळतात, फुगडी खेळतात, आनंद घेतात. घराचा विषयच महिलांच्या किंवा पुरुषांच्या सुद्धा डोक्यात येत नाही की घरी असं आहे, घरी तसं आहे, काहीच नाही. आज तुमच्या सोबत आलेल्या या सगळ्या सहकारी महिला यांनी आता सोहळ्यातून घरी जात असताना वापस काय न्यायला पाहिजे, काय सांगाल? खरं तर नेत असताना आपल्या नातवंडांसाठी खेळणी वगैरे नेण्यापेक्षा आपण ज्या वारीत आनंद घेतलाय त्याच्या गोष्टी किंवा भगवंताच्या आम्ही जात असताना काय केलं हे सगळं घरी जाऊन मुलांना सांगितलं पाहिजे. आणि तुम्ही पुढच्या वर्षी येताना आपल्या नातवंडांना, आपल्या सुनांना, आपल्या पोरांना वारीत घेऊन यायला पाहिजे. बरं ताई, आजकाल तरुण मंडळी व्यसनाधीन होत चालली. या सोहळ्यापासून तरुणांनी काय घेतलं पाहिजे, काय सांगाल? हे घेतलं पाहिजे की आज तुम्ही बघताय की वृद्ध वयाचे सुद्धा, जर ह्या महिला तुम्ही बघताय, वृद्ध वयाच्या महिला सुद्धा आळंदीवरून पंढरपूरला पायी जातात. का जातात? त्यांना घरी बसून काही काम होत नाही का? घरी ते थांबू शकतात, पण त्या वारीत येतात भगवंताच्या नामस्मरणासाठी, भगवंताच्या दर्शनासाठी. पण तरुण वर्ग काय करतो? घरी बसल्या बसल्या देवाचं नामस्मरण नाही आणि घरातलंही काम नाही. त्यापेक्षा तुम्ही या वृद्ध माणसांकडे, या वृद्ध वयाच्या महिलांकडे बघून एक आदर्श घेतला पाहिजे की आपल्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या महिला सुद्धा आषाढी कार्तिकीची पायी वारी करतात. मग आपण सुद्धा भगवंतासाठी आणि ज्याने हा देह दिलाय त्या भगवंतासाठी आपणही या देहाने वारी केली पाहिजे. बरं, या सोहळ्यात आल्याच्या नंतर असं कधी तुम्हाला अनुभवायला येत आहे का की एखादा नेता आला त्याला वेगळा सन्मान, आणि सर्वसाधारण एखादा वारकरी किंवा एखादा म्हातारा माणूस आला तर त्याला वेगळा सन्मान? पंढरपूरच्या वारीमध्ये किंवा आळंदी पंढरपूरच्या या आषाढी वारीमध्ये या ठिकाणी नेता येऊ द्या नाहीतर कोणताही कार्यकर्ता जरी आला तरी एकच सगळ्यांना समान मार्ग दिला जातो. आणि जरी नेता आला तरी वारीच्या वाटेवर जात असताना तोही सगळा एक वारकरी म्हणूनच चालत असतो. त्यालाही वाटत नाही की मी एक नेता आहे म्हणून.
अर्थातच ह्या सोहळ्यामध्ये आपल्याला एवढं शिकता येईल की या ठिकाणी सर्व समावेश सर्व आहे, बरोबर? समावेश. हो बरोबर. आणखीन काही सांगाल का? आणखी काही नाही, माझं एकच सगळ्यांनाच विनंती की आपण ह्या सगळ्या जशा महिला किंवा हा सगळा समाज जसं आळंदी ते पंढरपूर वारी करतात, त्याचप्रमाणे जे लोक आजही घरी बसले, जे लोक आजही ज्याच्या त्याच्या घरी आहेत, त्यांनी सुद्धा ही बातमी बघून किंवा ह्या सगळ्या महिलांकडे बघून एकच हे घेतलं पाहिजे की आपण सुद्धा पुढच्या वर्षीपासून आषाढी कार्तिकीची वारी केली पाहिजे. बस. एक मिनिट. ताई, काय नाव तुमचं? उर्मिला दत्ताजी करटकर. तुम्हाला भजन येतं का म्हणता? हो येतं की. गाव कोणतं आपलं? आगेवाडी. आगवाडी. हा, भजन येतं म्हणता. तुम्ही जास्त करून कोणत्या अभंगावर म्हणता? शक्यतो कोणता अभंग असतो कीर्तनामध्ये? आता हे सांप्रदायिक आपलं, भजनी माळ. हा सांप्रदायिक भजनी मग गायन. बरं, भजनी असं एखादा मालिकेचं. आम्हाला थोडा एक नमुना दाखवाल का, एखादा अभंग? हो दाखवते की. एक 2 मिनिटात बोला. बरं बरं. बोला बोला. सावळे रूपडे चोरटे चिताचे, सावळे रूपडे चोरटे चिताचे, उभे पंढरीचे विटेवरी हो, उभे पंढरीचे विटेवरी हो, सावळे रूपडे चोरटे चिताचे, सावळे रूपडे चोरटे चिताचे, डोळियाच्या ध्यानी पाहताना तुरे, डोळियाच्या ध्यानी पाहताना तुरे, दया लागी सुरे मन माझे, दया लागी सुरे मन माझे, सावळे रूपडे चोरटे चिताचे, सावळे रूपडे चोरटे चिताचे, प्राणदेव पाहे कुडी सांडोनी, प्राणदेव पाहे कुडी सांडोनी, श्रीमुख नयनी न देखता, श्रीमुख नयनी न देखता, सावळे रूपडे चोरटे चिताचे, सावळे रूपडे चोरटे चिताचे, चित्त मोहियेले नंदाच्या नंदने, चित्त मोहियेले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे हो, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे हो, सावळे रूपडे चोरटे चिताचे, सावळे रूपडे चोरटे चिताचे, सावळे रूपडे चोरटे चिताचे. ताईसाठी सगळ्यांनी एक वेळ सोबत टाळ्या वाजवल्या तर बरं होईल. ताई, आपण भागवत कथेमध्ये असा एखादा अनुभव आपल्याला असं सांगाल का, काही एखादा प्रमाण वगैरे या सोहळ्या संदर्भात प्रमाण तुमचं सांगाल का? हा सांगेल ना. चिंतामणी लोक सुखम सुरुद्रुः स्वर्ग संपदम प्रयच्चित्ती गुरुप्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. हा सोहळा म्हणजे वैकुंठात असलेल्या योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे. कारण हा सोहळा आहे जो माझ्या ज्ञानोबारायांनी, माझ्या भगवंतानी या वारीच्या वाटेवरती आपल्याला, माझ्या ज्ञानोबारायांनी वारी का केली? माझ्या भगवंताने ज्या ज्ञानोबारायांना, जे ज्ञानोबाराय जगाची मायबाप मानले जातात, ज्या ज्ञानोबाराय सगळ्यांची माय झाले, आई झाले, त्या ज्ञानोबारायांनी माझ्या भगवंताची वारी केली आणि त्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आपल्याला सांगितलं, संदेश दिला की आपण या वारीच्या वाटेवरती जायला पाहिजे आणि आपल्या देहाचा, आपल्या या जीवाचं आपण कल्याण करून घेतलं पाहिजे. तेच श्रीमद भागवतामध्ये सांगतं की जे कल्पवृक्ष आणि चिंतामणी जर जे मिळालं तर ते चिंतामणीला एका क्षणात मिळतं, कल्पवृक्षाने जरी मागितलं तेही कल्पवृक्षाला मिळतं, पण जे योग्यांना सुद्धा, जे वैकुंठात असलेल्या योग्यांना सुद्धा जे दुर्लभ आहे ते म्हणजे माझ्या भगवंताचं दर्शन आणि ही आषाढी कार्तिकीची वारी. आज तुम्ही मगाशी बोलत बोलत गुरु परंपरे, गुरुविषयी बोललात, बंकट स्वामी महाराजांविषयी. तसं वैयक्तिक तुमच्या पूर्वजामध्ये काही नाव एखादा सांगता येईल का, जे मला माहित आहे पण ते तुम्हाला माहित आहे का? कारण तुम्ही मागच्या 2 वर्षामध्ये त्या घरामध्ये सून म्हणून आला, असं एक नाव आहे, माहित आहे का? हो, मारुती महाराज करडकर म्हणजे माझे आजे सासरे. त्यांनी या पूर्ण म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांना किंवा माझं जे सासरवाडीचं जे घर आहे त्या घराला पूर्ण वारकरी संप्रदाय काय असतो हे त्यांनी दाखवलं. आणि आसुरबा महाराजांबद्दल काही नाव ऐकून आहे का? आश्रुबा महाराज करडकर, हा त्यांचं पण नाव ऐकून आहे. तेही एक नामस्मरण म्हणजे तेही भगवंताचेच एक दास होते, संत होते. तेही आपल्या या
गावाचे किंवा हे आगेवाडीचे जे आहेत आशुर्बा महाराज करडकर आणि मारुती महाराज करडकर हे दोघे जण भाऊ म्हणजे माझे एक आजी सासरे आणि एक चुलत सासरे असे दोघेही ज्यांनी या पूर्ण घराला वारकरी संप्रदायाची परंपरा दाखवली आणि आज त्यांच्याचमुळे त्यांनी असा एखादा सोहळा केला का असा की हा. सगळ्यांना सोबत घेऊन? त्यांनी नाही केला पण त्यांनी सुद्धा ही आषाढी कार्तिकीची वारी आमच्या व्यंकटस्वामी महाराजांसोबत त्यांची सुदाम तुम्हाला- बाबांसोबत आषाढी वारी केली आणि त्यांचीच वारी केल्याच्या नंतर आज माझे सासू सासरे त्यांनी ही वारी केली आणि त्यानंतर आम्ही दोघेही ही आषाढी मला आता कार्तिकीची वारी शेवटचा एक करतो. प्रश्न फक्त हा. ताई तुम्ही कीर्तन कोणाकडे शिकलात? आदरणीय हरिभक्त परायण गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे. आज खऱ्या अर्थाने मी जे स्टेजवर उभी राहते किंवा ह्या समाजापुढे या सगळ्या पुढे ज्या ठिकाणी मी बोलू शकते ही सगळी ताकद ही सगळी कृपा आहे ती माझ्या गुरुवार यांची. कारण आज त्यांच्या आशीर्वाद जर मला मिळाले नसते किंवा त्यांनी मला हे मार्गदर्शन दिलं नसतं तर आज मी आषाढी कार्तिकीची वारीच नाही तर या स्टेजवर या नारदाच्या गादीवर सुद्धा उभी राहू शकले नसते. म्हणून माझ्या गुरुवार यांची माझ्यावर खरंच खूप ताई आभार. तुमच्या कुंकवाचे धनी आदरणीय आमचे बंधुराज आदरणीय हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज करडकर हे सुंदर असे गायक आहेत आणि ते सुद्धा एक सुंदर असे कीर्तनकार आहेत. मग त्यांच्याकडून तुम्हाला काही शिकायला मिळालं का नाही? हो अर्थातच जसं की गुरुवारे बाबांनी तर अभ्यास करून घेतला त्यांनी शिकवलं त्यांनी गादीवर उभी राहण्याची जागा त्यांनी मिळवून दिली कारण गुरुचे आशीर्वाद असल्याशिवाय आपण त्या गादीवर उभं राहू शकत नाही. पण त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आज मी या समाजामध्ये जाते किंवा कीर्तन करण्यासाठी जाते तर माझ्यासोबत माझे पती जर नसते तर आज मी त्या ठिकाणी जाऊ शकले नसते. कारण प्रत्येक महिलांना वाटत असते किंवा प्रत्येक कीर्तनकारच असू दे किंवा प्रत्येक महिला असते प्रत्येकीला वाटतं की आपल्यासोबत आपले पती असावे जेणेकरून त्या पत्नीला सुद्धा आधार मिळतो की आपण या ज्यावेळेस तुकाराम महाराज करडकर हे कुठं जर कीर्तनाला जात असतील तर त्यावेळेस तुम्हाला काही अडचण वाटते का की बाहेर गावी कुठं जातात 8-8 दिवस येत नाही सप्ताहाला जातात? नाही असं काय? शक्यतो म्हणजे आम्ही दोघंही सोबतच जातो कार्यक्रमाला आणि जात असताना जर भागवत कथा माझी असेल तर 8 दिवस सोबत असतो त्यांची रामकथा असली तरी आम्ही 8 दिवस सोबतच असतो. शक्यतो लग्न झाल्यापासून असे एकटे कारण कार्यक्रम आम्ही असंही घेतच सांगितलं नाही. जातं की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एखाद्या यशस्वी स्त्रीचा तिचा हात हात असतो. असतो बरोबर. काय सांगाल आपण याबद्दल? नाही एकदम बरोबर आहे. जर एखाद्या पुरुषाला पुढे जायचं असेल किंवा एखाद्या पत्नीला जरी पुढे जायचं असेल तर दोघांमधले जे विश्वास आहे किंवा दोघांचा जो एकमेकांना आधार आहे तोच आपल्याला पुढे घेऊन जातो बाकी काहीच नाही. ताई धन्यवाद आमच्या बीड बातम्या या चॅनलला आपण सहकार्य केल्याबद्दल.